dear parents. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या स्पेशल वर्कशॉपमध्ये. नीट म्हटलं की फक्त एक्झाम नाही, त्यासोबत प्रेशर, एक्सपेक्टेशन्स, कम्पॅरिझन, फिअर, एन्झायटी, स्लीपलेस नाईट हे सगळं ऑटोमॅटिकली येतं. आणि ऑनेस्टली बोलायचं झालं तर आज जवळजवळ प्रत्येक स्टुडंटच्या मनात एक सायलंट बॅटल चालू असतं. सो मग यामध्ये मी विसरलो तर, पेपर टफ गेला तर, सिलेक्शन नाही झालं तर आणि आई-बाबांच्या एक्स्पेक्टेशन्सला पूर्ण मी उतरलो नाही तर. बट गाईज, आज ह्याच आपण गोष्टीबद्दल ओपनली बोलणार आहोत. तर माझं नाव भूषण जाधव. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि मी सनशाईन अँड काउन्सिलिंग थेरपी या सेंटरला ॲज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, कन्सल्टंट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. सो आजच्या आपल्या ह्या प्रोग्रामचा उद्देश आहे की येणारी जी नीट एक्झाम आहे ही आपण बघायला गेलं तर ह्या देशातली सगळ्यात जास्त युपीएससी नंतर सगळ्यात जास्त मुलांनी अटेम्प्ट केलेली एक्झाम म्हणून ओळखली जाते. सो यातूनच मुलांचं भविष्य घडतं, यातूनच आपले करिअर पार्ट डिसाईड होतात. सो पण अशा या टफ एक्झामला सामोरं कसं जायचं आणि आपली जी मेंटल हेल्थ आहे ती स्टेबल कशी ठेवायची हे एक्झाम्स अटेम्प्ट करताना सुद्धा. तर यासाठी आपल्याकडे काही एक्सपर्ट्स आलेले आहेत आणि हे एक्सपर्ट जे आहेत हे यांच्या फील्डमध्ये, जे आपली मेंटल हेल्थ फील्ड आहे या फील्डमध्ये खूप वर्षांपासून सतत कार्यरत आहे आणि हे तुम्हाला मदत करतील या पूर्ण वर्कशॉपमध्ये, 1 तासाच्या वर्कशॉपमध्ये पूर्ण तुम्हाला गाईड करतील की ह्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये स्वतःला स्टेबल ठेवत चांगले मार्क्स कसे घेता येतील, आपल्याला आपली मेंटल हेल्थ त्याचसोबत कशी चांगली ठेवता येईल आणि पॅरेंट्सने सुद्धा आपल्या मुलांना स्ट्रेस फ्री कसं ठेवता येईल आणि त्यांना कशी मदत करता येईल यावर आपण बोलणार आहोत. सो आपले जे गेस्ट आहेत त्या गेस्ट बद्दल मी सांगू इच्छितो. सो आवर फर्स्ट गेस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट गेस्ट इज डॉक्टर हेमंत आप्पासाहेब सोन्नेस. सो डॉक्टर सोन्नेस हे एमडी सायकेट्री आहेत आणि त्यांनी एमडी सायकेट्री मुंबई युनिव्हर्सिटी मधून केलेलं आहे. मुंबई युनिव्हर्सिटी मधून ते गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहेत. यासोबत त्यांचे अनेक आर्टिकल, रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. मागच्या 20 वर्षांपासून, 17 ते 20 वर्षांपासून ते मेंटल हेल्थ फील्डमध्ये कार्यरत आहेत. बराच काळ ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट सायकेट्रिस्ट म्हणून काम केलेलं त्यांनी आहे. काही दिवस, काही वर्ष ते IMA चे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. सो ह्या वर्कशॉपची जी लँग्वेज आहे ती आपण जनरली मराठी आणि इंग्लिश मिक्स ठेवणार आहोत. त्याचं कारण हे की यात बरेच सारे पॅरेंट्स आहेत आणि स्टुडंटही आहेत ज्यांना इंग्लिश खूप जास्त डिफिकल्ट वाटू शकते. त्यासाठी आपण मिक्स लँग्वेज प्रिफर करणार आहोत. सो हेच करत असताना आपले जे सेकंड गेस्ट आहेत ते आहे डॉक्टर खुशाल उगले सर. हे यांचे एमफिल इन क्लिनिकल सायकोलॉजी झालं आहे. मागचे 7 वर्षांपासून ते मेंटल हेल्थ फील्डमध्ये कार्यरत आहेत. यासोबत त्यांनी अनेक जे ॲडोलसंट मुलं आहेत ज्यांचं वय आपण म्हणू शकतो की 12 ते 15, 25 वर्षांपर्यंत आणि जे अडल्ट पॉप्युलेशन आहे त्यांच्यासोबत खूप काम केलेलं आहे. आणि याचसोबत त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे ते सिम्बॉयसिस कॉलेज आणि TCS जी IT कंपनी आपण म्हणतो, यामध्ये ते कन्सल्टंट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते जे आपली इंडियन रिहॅबिलिटेशन काउन्सिल आहे त्यांच्यासोबत ते रजिस्टर आहेत. सो यानंतर आपले जे तिसरे गेस्ट आहेत डॉक्टर सुप्रिया मलसाने पाटील. हे एक सिनियर सायकोलॉजिस्ट आहेत नाशिकमधले आणि मागचे जवळजवळ 17 ते 20 वर्ष ते मेंटल हेल्थ फील्डमध्ये काम करत आहे. या पूर्ण काळामध्ये त्यांचा सगळ्यात जास्त जो पिरियड आहे तो ह्याच ॲडोलसंट पिरियड, अकॅडमिक डिफिकल्टीज आणि मेंटल हेल्थ चॅलेंजेस जसं स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन यावरती त्यांचं काम जास्त त्यांनी केलेलं आहे. सो आता आपण आपल्याकडे टाइम पण कमी आहे. सो या वर्कशॉपला आपण सुरुवात करत आहोत. सगळ्यात आधी मी म्हणेल की आपला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण कुशाल सरांना विचारूया. कुशाल सर, खूप कॉमन पण एक
खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बऱ्याच मुलांच्या मनात सतत विचार चालू असतात. अभ्यास झाला आहे, पण एक्झाम मध्ये आठवेल का? आणि मी ब्लँक झालो तर, मी फ्रीज झालो तर, हे निगेटिव्ह थॉट्स इतके ओव्हर पॉवरिंग होतात की ऍक्च्युअल तयारी असूनही मुलं पॅनिक होतात. तर या निगेटिव्ह माइंडसेट मधून बाहेर पडण्यासाठी स्टुडंटने नेमकं काय करायला हवं याबद्दल आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. Okay. And first of all, thank you, Bhushan, for introducing me and welcome everyone, students and parents. अं, अं, दरवर्षीप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम आता आयोजित केला आहे तुमच्यासाठी. जास्त वेळ न घालवता आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आता एन्झायटीमुळे जसं भूषण सरांनी म्हटलं की कोणीतरी ब्लँक होतंय किंवा कोणाला तरी असं भीती वाटते की मी विसरून जाईल. असं का होतं? तर पहिली गोष्ट याचं सोपं उदाहरण मी तुम्हाला फोनच्या मार्फत देईल. आपल्या सर्वांकडे फोन असतो आणि जेव्हा हा फोन आपण अति प्रमाणात वापरतो, तेव्हा हा फोन त्याची बॅटरी हळूहळू डेड होते किंवा तो हँग होतो आणि तो रिसेट होतो. तर तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही ब्लँक झाले म्हणजे ही खूप वाईट गोष्ट आहे असं अजिबात समजू नका. तुमचं ब्रेन आता ओव्हरलोड झालंय खूप साऱ्या इन्फॉर्मेशनने. जे लास्ट मिनिटला तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन एकत्र प्रोसेस करण्याचा प्रयत्न करताय. मग आता ब्रेनला रिसेट का व्हायचंय? कारण की त्याला परत नॉर्मली फंक्शन करायचं आहे. मग याला फक्त थोडंसं 5 ते 10 मिनिटं लागू शकतात. असं झालं तरी आपल्याला घाबरायचं अजिबात नाहीये. आपल्याला समजून घ्यायचंय की कदाचित मला आता एका ब्रेकची गरज आहे. हे तुम्हाला परीक्षेच्या अगोदर होऊ शकतं किंवा परीक्षेच्या दरम्यान सुद्धा होऊ शकतं. घाबरण्याची गरज नाही. हा एक कॉमन फेज आहे. अशा वेळेस तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुमचा स्ट्रेस लेवल थोडा वाढला आहे आणि एका सोप्या पद्धतीने हा कसा कमी करायचा मी तुम्हाला आता सांगणार आहे. 4-8-7 म्हणजे काय करायचे की 4 सेकंद तुम्हाला मोठा श्वास घ्यायचा आहे, 7 सेकंद तो धरून ठेवायचा आहे आणि 8 सेकंद तो हळूच श्वास सोडायचा आहे. लक्षात घ्या, 4 सेकंद तो मोठा श्वास घ्यायचा आहे, 7 वेळा तो धरून ठेवायचा आहे आणि 8 सेकंद तो हळूहळू सोडायचा आहे. याच्याने काय होणार, नॅचरली तुमच्या ब्रेनमध्ये जो कॉर्टिसॉल वाढला आहे तो कमी होईल, इन्स्टंटली कमी होईल आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याच्याने खूप मदत झालेली आहे आणि आपोआप तुम्हाला रिलॅक्स वाटेल. अशा वेळेस जर तुम्हाला डोळ्यासमोरचा प्रश्न सोडवता येत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे वळा. त्या प्रश्नाकडे अडून राहू नका. थोड्या वेळाने तुम्हाला तो प्रश्न आठवला की तुम्ही परत मागे येऊ शकतात. आणि हे अगोदर होत असेल परीक्षेच्या अगोदर तर तुम्हाला समजायचं आहे की आता एक मला फ्रेश एअरची गरज आहे. तुमचा रूम तुम्ही सोडा आणि थोडंसं बाहेर जा. एक मोकळी हवा घ्या किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही तुम्हाला दिसतंय स्वतःला वर्तमान काळात घेऊन या. कारण तुमचे विचार तुम्हाला खूप पुढे घेऊन चाललेले आहेत आणि ते खूप वाढून चाढून काहीही विचार तुम्हाला येणार आणि ते बरोबरच असतील असं गरजेचं नाही. पुरेशी झोप महत्वाची आहे. काही जण ओव्हर प्रिपेअर करण्यासाठी झोपेला पण कॉम्प्रोमाइज करतात. जसं मी म्हणालो की ओव्हरलोड केला जातो इन्फॉर्मेशनचा आणि त्याच्यामुळे तुम्ही ब्लँक होऊ शकता. तर ते टाळण्यासाठी पुरेशी झोप घ्या. 1-2 दिवसामध्ये तुम्ही खूप काही वेगळं करू शकणार नाहीये. आपले लिमिटेशन्स आहेत आणि आपल्याला सर्वच काही बेस्ट जमणार आहे असं नाहीये. काही प्रश्न समजतील, काही नाही समजणार. आतापर्यंत जी तयारी केली आहे, जे सतत तुम्ही मॉक पेपर दिलेले असतील, त्याच्यातनं तुम्हाला जवळपास अंदाज आलेला आहे की तुमचा परफॉर्मन्स कसा असणार आहे. दिस इज जस्ट अनदर डे, नॉर्मल डे दॅट यू आर हॅव्हिंग. तुमच्या विचारांना तुम्ही सॉर्टेड ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला असेच इन्स्ट्रक्शन द्या ज्याने तुम्हाला मदत होणार आहे. स्वतःशी कसं बोलतोय, सेल्फ टॉक कसा आहे हे तुम्हाला फक्त इथे बघायचं आहे आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींकडे मन आपल्याला परत घेऊन यायचं आहे. मन जर बाहेर जात असेल, भरकटत असेल, आपले विचार तुम्ही लिहू शकतात, ज्याने तुम्हाला रिफ्रेम करण्यामध्ये पण मदत होईल की माझ्या विचारात काही चुकतंय तर नाहीये. आणि एखाद्या अशा ट्रस्टेड व्यक्तीबरोबर तुम्ही बोलू शकतात. तुमचं फ्रेंड असू शकतो किंवा तुमचं कोणी नातेवाईक असू शकतं किंवा तुमचे पालक असू शकतात, जे तुम्हाला एक रिॲलिटी ओरिएंटेड विचार करण्यात मदत करतील.
तर घाबरण्याचं कारण नाहीये, ही एक नॉर्मल फेज असते, एवढं मी सांगेन. येस, थँक्यू सो मच सर. बऱ्याचदा सर जसं बोलले की फिअर हा आपण चुकीचा अर्थ त्याचा घेत असतो. तो एक विकनेस म्हणून आपण घेत असतो. पण फिअर म्हणजे तुमचा विकनेस नव्हे, त्याला आपण मात करून आपली पॉझिटिव्ह स्ट्रेंथ कशी बनवतो हे आपलं एक स्किल आपण समजूया. आणि ही फिअर म्हणजे तुमच्यासाठी एक्झाम किती इम्पॉर्टंट आहे हेच तुमचं फिअर तुम्हाला दाखवत असतं. आणि मग त्यासाठी आपण काय करावं हे कुशाल सरांनी खूपच छान पद्धतीने सांगितलं आहे. सो या दौऱ्यात बरेच आपल्यासोबत स्टुडंट आणि पॅरेंट जॉईन झालेले आहेत. बऱ्याच जणांचे माइक्स जे आहेत ते ऑन आहेत. ते आपण जरा ऑफ ठेवूया म्हणजे आपल्याला बाकीच्यांना पण खूप चांगल्या पद्धतीने ऐकायला येईल. सो माझा दुसरा प्रश्न पण कुशाल सर तुम्हालाच आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आता दुसरा एक खूप हा जरा इमोशनल प्रश्न आहे. 2 वर्ष मेहनत करूनही अनेक मुलं म्हणतात की मला काहीच येत नाही, मी कॉन्फिडंट नाही, मी एक्झाम द्यावी की नाही हेही मला समजत नाही. आणि हे सगळं अचानक होतं. आणि बरोबर. मग हा जो सेल्फ डाऊट इतका वाटतो की स्टुडंट स्वतःच्या प्रिपरेशनवरच विश्वास ठेवणं बंद करायला लागतात. हम्म, आणि हम्म. अशा वेळी मेंटली स्वतःला कसं हँडल करायचं आणि याबद्दल मला असं वाटतं की तुम्ही चांगलं गाईड करू शकता. येस, येस. एक तर हे सतत आपण दिलेले मॉक टेस्ट आहे, जर त्याच्यामध्ये अंडर परफॉर्मन्स आहे किंवा सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स नाही आहे, आपण खूप स्वतःला पुश करून आपल्याला वाटतंय की मी ही ठराविक मार्क्स मला मिळाले पाहिजे आणि ते मिळालेले नाहीये आणि मी पूर्णपणे तयार नाहीये. आम्ही म्हणतो एक ब्लॅक आणि व्हाईट थिंकिंग इथे तयार होते. आयदर आय एम रेडी और आय एम नॉट रेडी. तर दिस काइंड ऑफ थिंकिंग डज नॉट हेल्प अस. म्हणजे काय की आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की कधीच पूर्णपणे तयार मी कधीच नसणार आहे. मग याची मधली बाजू काय आहे की मला काही प्रश्न येतील आणि काही नाही. पण याचा अर्थ मी पूर्णपणे फेलियर होणार आहे असं अजिबात नाही. आणि कधी कधी आपण कंपॅरिझन पण करतो. मग माझ्या फ्रेंड्सला मॉक टेस्टमध्ये किंवा आज खूप जणांनी मला वाटतं प्री टेस्ट पण दिलेली असावी. तर मग याच्यामध्ये पण जो स्कोर येणार आहे किंवा जो त्यांना कळणार आहे किंवा जो परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे पण त्यांना एक मनात प्रश्न किंवा ती भीती निर्माण झालेली असेल की आय एम नॉट रेडी फॉर दिस. द थिंग इज यू विल नेव्हर बी रेडी फॉर इट अँड नाव इज द राईट टाइम. जसं आहे त्या तयारीने आपण याच्या समोर जायचं आहे. आणि या विचारांमध्ये जसं मी म्हणालो की काय येणार नाही, मला जे येणार नाही तेच आलं तर, किंवा हा माझा कॉन्सेप्ट चांगला नाही आणि त्याच्याबद्दल प्रश्न आले तर, असे पण काही वेळेस आपल्या मनात प्रश्न येतात. मग स्वतःला हे सांगायचं आहे की ही परीक्षा माझं शेवट नाहीये. नक्कीच या परीक्षेने माझं करिअर डिसाईड होणार आहे. पण यानंतरही जे पुढे घडणार आहे अशा अनेक संधी माझ्या वाटा येणार आहेत, ज्याने मी स्वतःला प्रूफ करू शकतो की आय एम समथिंग गुड इन लाईफ. किंवा यापूर्वी पण आपण चांगल्या चांगल्या अशा काही प्रसंगी असे काही सिच्युएशन आले आहेत जिथे प्रॉब्लेम्स आपल्याला आले असतील आणि ते आपण फेस केलेले आहे. ज्या पद्धतीने मी जुने प्रॉब्लेम फेस केले त्याच पद्धतीने हा प्रॉब्लेम पण मला फेस करायचा आहे. आणि या गोष्टीला वाढून काढून न बघता ती एक फक्त आजचा जो दिवस आहे, इट इज जस्ट अनदर डे दॅट आय एम गोइंग टू हॅव. सो कुठेतरी या ठराविक गोष्टी आपल्याला मनात ठेवायच्या आहे आणि याच्या समोरही आपल्याला जायचं आहे. आय थिंक दिस इज वन थिंग दॅट डेफिनेटली एव्हरीवन कॅन ट्राय. येस, थँक्यू सो मच सर. जसं आपल्याला कळलं की मॉक टेस्ट जे आहेत, मॉक टेस्ट ज्यावेळेस आपण देतो आणि कमी मार्क्स पडतात, बऱ्याच मुलांना असं वाटतं की माझं आता इथं मला इथं कमी मार्क्स पडले म्हणजे माझा आता कॉन्फिडन्स लो झाला, मी आता काही करू शकत नाही. पण मला असं वाटतं की कुठलीही एक टेस्ट तुमची क्षमता ठरवू शकत नाही. आणि आपण हे कधीच 100% म्हणू शकत नाही की आपण जे मॉक टेस्ट मध्ये हे केलं, एक्सपिरियन्स केलं, तेच आपण फायनल टेस्ट मध्ये एक्सपिरियन्स करू. सो देर इज ऑलवेज अ चान्स, देर इज ऑलवेज अ प्रोबॅबिलिटी. सो आपण लक्षात त्यावर येतं काम म्हटलं. करू शकतो. येस.
सो यामध्ये आता बरेच सारे क्वेश्चन्स पॅरेंट्सला आणि स्टुडंटलाही जाणवत असतील आणि डेफिनेटली जाणवायलाच हवे, कारण सेशन खूप सारे एक्सपर्ट्स आपल्याकडे आहेत आणि खूप इंटरॅक्टिव्ह खूप इंटरेस्टिंग सेशन हे होत आहे. सो मला असं वाटतं की ज्यांना पण काही क्वेश्चन्स असतील त्यांनी चॅट बॉक्समध्ये आपले क्वेश्चन्स टाकावेत, जे आपण लास्ट सेशनच्या एंडिंगला आपण ते क्वेश्चन्स आपल्या एक्सपर्ट्सला विचारू. सो आपले जे पुढचे एक्सपर्ट आहेत डॉक्टर सुप्रिया मलसाने पाटील, यांना माझा प्रश्न आहे की आता थोडंसं पॅरेंट्स बद्दल आपण बोलूया. स्टुडंट्स जितके स्ट्रेसमध्ये जातात तितके पॅरेंट्स सुद्धा इमोशनली त्यात इन्व्हॉल्व्ह होत चालतात. कारण ही एक्झाम आपण असं म्हणतो की 10वी-12वीची एक्झाम फक्त मुलांसाठी नसतेच. मुलांसोबत जे पॅरेंट्स त्यांची केअर करत असतात, त्यांच्यासोबत इमोशनली कनेक्ट झालेले असतात, त्यांच्यासोबत उभे असतात, हे तेही एक स्ट्रेस, एक बर्डन मधून जात असतात. सो एक्झामला फक्त 3 दिवस राहिले असताना पॅरेंट्स मुलांना बेस्ट सपोर्ट कसा देऊ शकतात? 3 दिवस, 1 आठवडा, जितके काही दिवस जशी एक्झाम जवळ येते तशी. मग अशा वेळेस पॅरेंट्सने आपल्या मुलांना कसा सपोर्ट करावा याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. नक्की. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना नमस्कार. आणि जितके कोणी पेरेंट्स आता जॉईंट आहेत इकडे आणि मुलं सुद्धा, सगळ्यांना मी सगळ्यात पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन्स करेन की यू आर अपिअरिंग नीट, की तुम्ही नीट अपिअर करणार आहात 3च दिवसात. तर हा एन्थुझियाझम आपल्याला टिकून ठेवायचा आहे नीटचा. आणि हा एन्थुझियाझम मुलांचा कधी टिकेल, ज्यावेळेस तो पेरेंट्सचा टिकेल. ओके. बऱ्याचदा पेरेंट्स अकॅडमिकली खूप जास्त लक्ष घालतात मुलांच्या ह्याच्यामध्ये. तर चांगली गोष्ट आहे आणि ऍज अ पेरेंट मी पण ते समजू शकते की आपल्याला खूप धाकधूक असते की मुलं नक्की कसे परफॉर्म करतील. आपण स्टुडंट होतो त्यावेळेस आपण मॅनेज केलं, पण आपली मुलं आता कसे करतील, आपण थोडेसे कन्फ्युज असतो, थोडेसे फिअरफुल असतो आणि वरीड तर खूप जास्त असतो की आठवेल का, होईल का, करेल का. पण मग हा जो आपला पॅनिकनेस आहे, हा जर आपण कंट्रोल नाही केला तर तो मुलांना दिसेल आणि मुलं जास्त पॅनिक होतील. तर जेव्हा 3च दिवस राहिलेत आता, तर ऍक्च्युली त्यांना सपोर्ट करायला, अकॅडमिकली सपोर्ट करायला त्यांना त्यांचे क्लासेस आहेत, कॉलेजेस आहेत आणि ते स्वतःही अकॅडमिकली खूप छान प्रिपेअर होत आहे. तर ह्या 3 दिवसामध्ये शेवटच्या पेरेंट्सचा मेजर रोल आहे त्यांना इमोशनली, सायकोलॉजिकली, इमोशनली सपोर्ट करणं. तर ह्याच्यामध्ये पेरेंट्सचा मेजर रोल काय येईल, तर त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचे एक्सप्रेशन्स आणि या दोन्ही गोष्टीं थ्रू त्यांना पॉझिटिव्हिटी तयार करायची आहे त्या चाइल्ड भोवती, त्या आपल्या स्टुडंट भोवती, की घरामध्ये एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्ह टॉक्स, टोमणे किंवा घरामध्ये इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट्स हे आपल्याला टाळायचे. दुसऱ्या मुलांशी कंपॅरिझन टाळायचे. तुमच्या घरात बाकीचे कोणी नीट अपिअर करणारे असतील, अपिअर होऊन गेलेले असतील, तर त्यांच्याशी यांचे कंपॅरिझन टाळायचे आहेत. नंतर सतत विचारू नका, अभ्यास झाला का? अभ्यासाला कधी बसणार आहे? अभ्यासावरनं का उठले? असं नका करू. त्यांना एक रिलॅक्स स्पेस द्या. त्यांना विचारा, तू अभ्यास छान करतोय, अभ्यास छान करतेय, तुला आमच्याकडून काय मदत हवी आहे ते सांग. त्यांना मध्ये ब्रेक घ्यायला थोडंसं प्रोत्साहित करा की टेक अ ब्रेक. कंटिन्युअसली अभ्यास करून, जसं आपला आधी पण विषय झालाय की मुलं ब्लँक होतात किंवा त्यांना एक प्रकारचा स्ट्रेस तयार होतो, तर मध्ये मध्ये त्यांनी ब्रेक्स घ्यायला हरकत नाही, मध्ये आपण त्यांना ब्रेक द्यायला हरकत नाही. तर जितकं लाईट एन्व्हायरमेंट घरामध्ये तुम्ही ऍज अ पेरेंट ठेवू शकता, तेवढी जास्त मदत तुमच्या मुलांना प्रिपेअर होण्यात येईल. सी, पेरेंट्स आर मिरर फॉर चिल्ड्रन. पेरेंट हे मिरर आहेत. चिल्ड्रन त्यांच्याकडे बघूनच रिॲक्ट करणार आहे. आपण पॅनिक झालो ते पॅनिक होणार, आपण शांत राहिलो ते शांत होणार. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मेजर रोल येतो की मुलं इतके अभ्यासात आहे आणि इतके स्ट्रेसमध्ये आहे की त्यांचं त्यांच्या झोपेकडे लक्ष नाही आहे, त्यांचं त्यांच्या डाएटकडे लक्ष नाही आहे. तर आपल्याला ऍज अ पेरेंट सगळ्यात पहिले त्यांचा डाएट मेंटेन करायचा आहे. एक बॅलन्स डाएट, व्यवस्थित ते घेतायत का, वेळोवेळी ते खातायत का, खूप फोर्स नका करू. त्यांचा मूड चेक करा आणि थोडं थोडं ते खातील, पाणी व्यवस्थित पितील. बाहेर खूप हीट आहे, डिहायड्रेट व्हायला नकोय मुलं, याची काळजी आपण घ्यायची आहे. तर त्यांना एक बॅलन्स डाएट द्यायचं. आता परीक्षा जवळ आहे, खूप स्पायसी देऊ नका, खूप ऑइली देऊ नका, जेणेकरून त्यांची ऍसिडिटी वाढेल किंवा ते आजारी पडतील. खूप थंड नको. आता या 3 दिवसात हीच केअर आहे की आता मुलांनी 2 वर्ष प्रिपेअर केलंय, कुठे आजारी यायला नकोय. ओके. तर डाएटच्या बाबतीत तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोप.
मुलांची झोप उडालेली आहे, मुलांच्या बरोबर आपली पण उडालेली असते पेरेंट्सची, पण त्यांना समजवा की झोप झाली तर तुमची ब्रेनची लर्निंगची कॅपॅसिटी, वाचण्याची कॅपॅसिटी आणि रिकॉल करण्याची कॅपॅसिटी सगळंच वाढणार आहे. आपल्या ब्रेनला रेस्टची गरज असते. तुमच्या क्लासेसमध्ये पण सातत्याने सांगितलं जात असेल, इव्हन तुम्ही अभ्यासच तो करता आहेत, तर एक लक्षात घ्या, ब्रेन नीड्स रेस्ट फॉर रिकॉलिंग अँड मेमरायझिंग. तर त्यांना झोप प्रॉपरली घेऊ द्यात, ह्याकडे पॅरेंट्स लक्ष ठेवू शकता. नंतर त्यांना रिव्हिजन मध्ये काही हेल्प हवी असेल तर तुम्ही विचारा की हाऊ वी कॅन हेल्प. फोर्स नका करू, प्रेशर नका करू, असं काहीही करू नका की त्यांची धडधड आणखीन वाढेल किंवा सिच्युएशन खूप पॅनिकला निघून जाईल. नंतर हा झाला ह्या 3 दिवसाचा प्रश्न. आता सगळ्यात मेन क्वेश्चन जो आहे तो ऑन द डे ऑफ एक्झाम. सकाळी उठल्यापासून आपण खूप जास्त घाई गडबड, गोंधळ, पॅनिक केला. आज एक्झाम आहे, आज एक्झाम आहे, आज. शांततेत उठा, त्यांना शांततेत उठवा, चांगला नाश्ता त्यांना करून खाऊ घाला, त्यांचे सगळ्या काही वस्तू त्यांनी घेतलेल्या आहेत का ते चेक करा, त्यांना एकदाच रिमाइंडर द्या. आणि नेगेटिव्ह कमेंट मी पुन्हा एकदा सांगते, प्लीज नो नेगेटिव्ह कमेंट. तुम्ही पॅनिक होऊ नका आणि त्यांनाही पॅनिक करू नका आणि प्लीज म्हणू नका हे विसरशील बर का. आपण विसरशील बर का म्हणजे आपण त्यांना सांगतोय विसरायला. सो डोंट डू दॅट. कुठलेही निगेटिव्ह वर्ड्स त्यांच्यासाठी त्या दिवशी वापरू नका एक्झामच्या दिवशी. बी पॉझिटिव्ह आणि त्यांच्याशी छान शेअर करा की जा, आता 2 वर्षाची मेहनत आपल्याला तिथे प्रेझेंट करायची आहे. थँक्यू. येस मॅडम, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. खरंच काही आपण म्हणतो ना बऱ्याचदा, एक वर्ड जो आहे तो वर्ड किंवा सेंटेन्स तुम्हाला मोटिवेट करू शकतात. तसंच एक वर्ड किंवा सेंटेन्स तुम्हाला पूर्ण डिमेरिट करू शकतात. आणि त्या निगेटिव्ह फिलिंग्स आणि ती निगेटिव्ह मेंटल हेल्थ, तो जो कॉन्फिडन्स असतो तो लूज होणे, हे कुठंतरी त्यांना एक्झामच्या वेळेस सुद्धा त्रास देऊ शकतात. अगदी बरोबर. सो मॅडम, मला सेम एकच त्याच्यासोबतच एक क्वेश्चन आहे की जसं तुम्ही म्हटलं की एक्झाम पर्यंत आपण पॅरेंट्सने त्यांच्या ज्या कमेंट्स आहेत किंवा त्यांचे जे टॉकिंग स्टाईल आहे ती कशी ठेवली पाहिजे. पण आता 3 तारखेची एक्झाम जी आहे ती झाल्यानंतर आपण पॅरेंट्सने मुलांसोबत कसं बोललं पाहिजे आणि कसं मॅनेज केलं पाहिजे. खूप महत्वाचा प्रश्न आहे की ऍज अ पॅरेंट आपण कसं रिॲक्ट करतोय बिफोर एक्झाम आणि आफ्टर एक्झाम. जसं मी आता बोलले की एक्झामच्या दिवशी तर लिटरली एक्झामला सोडायला जाताना एक तर असं होतं की अख्ख्या घरादाराचीच एक्झाम आहे. मे बी दोन्ही पेरेंट्स ते सोडायला जातील, तिथे थांबूनही राहतील बाहेर. ऑफकोर्स मी वेगवेगळ्या परीक्षेतनं आम्ही पण त्यातनं गेलेलो आहे. तर होतं की आपण बाहेर उभा असतो आणि सोडायला जाताना पण आपण 100 इन्स्ट्रक्शन देत असतो. असं कर, असं करू नको, राहून जाईल, पुन्हा चेक कर. त्यांना उलट सांगा की तुम्ही आता पण डीप ब्रीथ करा, शांत राहा, तुला सगळं आठवणार आहे, तुझी एक्झाम खूप छान जाणार आहे. वेळोवेळी पाणी पी, रिलॅक्स कर आणि ज्यावेळेस हॉलमध्ये एंटर करशील त्यावेळेस जेव्हा तुला वेळ मिळेल शांतपणे बसून डीप ब्रीथ कर. खूप सारे इन्स्ट्रक्शन त्यांना देऊ नका. नाश्त्यासाठी त्यांना त्यांचं फेवरेट फूड करून द्या. त्यांचे हॅपी हार्मोन्स कसे छान राहतील ना ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय त्या दिवशी. बेसिकली त्यांना छान वाटलं पाहिजे एक्झामला जाताना की त्यांनी जी ही मेहनत केली आहे पूर्ण, त्याला आता त्यांना आपण म्हणू शकतो काय न्याय करते द्यायचंय. त्यांना आठवण सगळं लिहायचंय. तर त्यांना मन शांत ठेवायला हे पेरेंट्सला शिकवायचंय. म्हणून पेरेंटनी शांत राहायचंय. त्यांच्याशी बोलताना हेल्दी वेनी बोला, हेल्दी टॉपिक्सच काढा. नेसेसरी थिंग्स तुम्ही कलेक्ट करून द्या. बऱ्याच वेळा मुलं पॅनिकमध्ये ड्रेस कोड, आय थिंक नीटला ड्रेस कोड आहे काहीतरी जो तिथे जाऊन चेक केला जातो. तर प्लीज ते इन्स्ट्रक्शन फॉलो करा जेणेकरून मुलांना, आता मुलं परीक्षेच्या टेन्शनमध्ये, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या लक्षात नाही येणार आहे आपण काय घालून चाललोय, काय घेऊन चाललोय. तर इथे पॅरेंट्सची जबाबदारी वाढतीये की एक्झामच्या 1-1.5 तास आधी त्यांना मुलांची सगळी तयारी झालीये का व्यवस्थित ते बघा की त्यांना, जेणेकरून तिथे जाऊन ओरडा नाही खावा लागणार. कारण गेल्या जर त्यांच्यावर कोणी ओरडलं ना तर त्यांचा डिमोटिवेशन होऊन जाईल, तिथेच त्यांचं पॅनिक होऊन तिथेच त्यांची पाल्पिटेशन्स वाढेल आणि फोकस निघून जाईल. तर आपल्याला एवढीच काळजी घ्यायची की एक्सटर्नल फॅक्टर आपण चांगले ठेवू शकतोय का, प्लस मुलांचं सायकोलॉजी चांगलं ठेवू शकतो का. हे झालं अर्धा ते 1 तास आधीचं. आता एक्झामहून आल्यावर मुलं जेव्हा बाहेर येतील त्यावेळेस ऍज अ पॅरेंट आपल्याला एक तर फेस रीड करायचा, जे आपल्याला छान जमतं मुलांचा फेस रीड करायला, आणि त्यांना वेलकम करा.
एकदम मारामार नका करू एक्झामचं. कशी होती एक्झाम, हा प्रश्न आला का, तो प्रश्न आला का, किती सॉल्व्ह केले, किती राऊंड गेले, टाइम पुरला का. त्यांना आल्या आल्या ते जसे बाहेर येत आहेत त्यांना एक छान स्माइल द्या, त्यांना मस्तपैकी हग करा आणि आपण म्हणतो एक वेलकम. तुला पाणी पाहिजे का, तू काही खातोय का, खातीये का, कारण ते एक्झाम देऊन आले, ते ऑलरेडी एक्झर्टेड आहे. तर त्यांना खूप छान पद्धतीने तुम्हाला वेलकम करायचं आहे. त्यांना सांगायचं की तू तुझं बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे, जो काही रिझल्ट असेल मी तुझ्या सोबत आहे, डोंट वरी, आपण फिगर आउट करू जो काही रिझल्ट असेल तो कसा मॅनेज करायचा आहे. तर हा सपोर्ट एक्झामच्या बाहेर आल्याला देणं गरजेचं आहे. आणि त्यांना नंतर प्रॉपर रेस्ट करायला सांगा की आता तू खूप मेहनत केली आहेस, आता तू छान रेस्ट कर, तुला जे हवंय ते हॉबी कर आणि छान टाइम स्पेंड कर, असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. कुठलेही प्रश्न विचारण्याची गडबड करू नका. मुलं नंतर शांत झाल्यावर स्वतःहूनच तुम्हाला सगळं सांगणार आहे. इनफॅक्ट तेच खूप एक्सायटेड असतील सांगण्याची. आणि प्लीज बॉडी लँग्वेज रीड करा मुलांची, की त्यांना त्या बॉडी लँग्वेज मधनं काय सांगायचं नक्की, तुम्हाला काही नेगेटिव्हिटी तर नाही येते ना. आणि जरी त्यांना पेपर डिफिकल्ट गेला असेल तरी त्यांना तुम्ही छान पद्धतीने सांगा की ठीक आहे, जसं मगाशी सर पण बदले की दिस इज नॉट युअर लास्ट एक्झाम, लाईफ लॉंग आपल्याला एक्झाम द्यायच्याच असतात. ओके. आणि खूप पटकन आहे ना स्कोर कॅल्क्युलेशन नका करायला लागू. त्या मुलांवर एक बर्डन येतं, लगेच पेरेंट्स आणि मुलं सुरू होतं, हा किती मार्क पडतील, किती मार्क पडतील. आत्ताच तर बाहेर आलेत एक्झाम देऊन, चिल करा, शांत राहा. आणि तुम्ही पण शांत राहा, त्यांना शांत राहू द्या, छान एन्जॉय करा तो डे आफ्टर नीट. ठीक. थँक्यू. Yes, ma'am. Thank you so much. These are very positive things that you have shared with us. So, नक्कीच अगदीच म्हणजे बघा, आई वडील म्हणून, पालक म्हणून आपण मुलांना जितकं म्हणतो की तू पॅनिक नको, तू शांत राहा. आणि बरेच पॅरेंट्स असं करतात की ते खूप पॉझिटिव्हली आपल्या मुलांशी बोलतात. पण बऱ्याच वेळा असं होतं की मुलाची एक्झाम आहे म्हणून पॅरेंट्सच आधी पॅनिक होतात आणि रेस्टलेस होतात. आणि हे दर हॉल तिकीट, हे दर तुझी पेन्सिल पेड, हे सगळं असं खूप ते स्वतःच रेस्टलेस होऊन जातात. आणि हे बघून मुलं अजून जास्त रेस्टलेस होतात, मुलं अजून जास्त कॉन्शियस होतात, मुलं अजून त्यांना असं वाटत असतं की अरे खूपच म्हणजे अवघड तर नाहीये ना, खूपच डिफिकल्ट तर नाहीये ना. म्हणजे तुमचे जे जसं मॅडम म्हणाल्या की तुम्ही मुलांचे बिहेवियर ऑब्झर्व करा आणि सोबतच तुम्ही स्वतःचे बिहेवियर पण ऑब्झर्व करा. जेणेकरून काय होईल की तुम्हाला हे समजेल की आपण खरंच तर पॅनिक नाही आहोत ना, आपण खरंच तर रेस्टलेस नाही आहोत ना. सो हे आपल्याला हेल्प करेल डेफिनेटली टू, म्हणजे मुलं तर आपल्याला ऑब्झर्व करतच असतात, ते सबकॉन्शियसली आपल्याला हे ऑब्झर्व करत असतात की पॅरेंट्स किती स्ट्रेस्ड आहेत, पॅरेंट किती रिॲक्ट करतात कुठल्या गोष्टींना, आणि ते स्वतः त्याचं बर्डन घेत असतात. सो हे तुम्हाला मदत करेल मुलाला शांत करण्यासाठी की तुम्ही स्वतःला कसं कूल डाऊन ठेवताय, स्वतःला कसं मॅनेज करताय. डेफिनेटली. थँक्यू सो मच मॅडम. सो माझा पुढचा प्रश्न आहे आपले इम्पॉर्टंट गेस्ट डॉक्टर हेमंत सोनी सर. येस. सो सर तुम्हाला प्रश्न आहे की एक शेवटचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे की कधी कधी सतत प्रेशर, एक्सपेक्टेशन्स आणि पेपर टफ जाणं हे इमोशनली खूप हेवी पडून जातात. आणि अशा वेळी मुलं इम्पल्सिव्ह डिसिजन्स किंवा हार्मफुल मिस्टेक्स करू शकतात. तर अशा परिस्थितीत स्वतःची काळजी कशी घ्यायची, स्वतःला इमोशनली कसं स्टेबल ठेवायचं? थँक्यू भूषण सर. माझा आवाज येतोय बरोबर? येस येस सर, आवाज येतो. बरोबर आहे. आपण इतक्यात म्हटल्याप्रमाणे दिस इज प्रोबॅबली टिल डेट दी मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम इन युअर लाईफ, ऑल दी स्टुडंट्स. तर इतक्यात खुशाल सर आणि सुप्रिया मॅडमने म्हटल्याप्रमाणे दिवस महत्वाचा आहे, बट दिस इज नॉट युअर फर्स्ट अँड लास्ट एक्झाम. त्यामुळे मी याला एक्झाम्पल देईल एखाद्या इम्पॉर्टंट टुर्नामेंटच्या फायनल मॅच सारखं. आता IPL चालू आहे किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना फुटबॉल, टेनिस बघायची सवय असेल. सो तो जो प्लेअर असतो त्याने खूप वर्ष मेहनत घेतलेली असते, त्याने 2-3 वर्ष मेहनत घेतलेली असते, प्रॅक्टिस केलेली असते, हार्डवर्क केलेलं असतं, टॅलेंट तो गिफ्टेड असतो. तसं तुम्ही सगळे आहात, तुम्ही सगळे टॅलेंटेड आहात, तुम्ही हार्डवर्क केलेलं आहे, तुम्ही तयारी केलेली आहे. आता फायनल एक्झामच्या दिवशी आपण काय विचार करायचा? बिफोर द एक्झाम, ड्युरिंग द एक्झाम हॉल, आफ्टर द एक्झाम.
तर मी सगळ्यांना असं सांगेल की आता ह्या लेवलला तुम्ही एक्झामला जाताना माझं हे राहिलं आणि माझं ते राहिलं हा अजिबात विचार करू नका. आता आपला अभ्यास जेवढा व्हायचा तेवढा झालेला आहे. आपल्याला 2 वर्ष मिळाले आहेत. आपण आपलं 100% दिलेलं आहे. नाव इट इज अ टोटली मेंटल गेम. म्हणजे आता फक्त आपल्याला तो मेंटल लेवलवर गेम खेळायचा आहे. हाऊ यू हँडल द प्रेशर सिच्युएशन. जेव्हा वर्ल्ड कप फायनल मध्ये 2 टॅलेंटेड प्लेयर्स समोरासमोर येतात, तर जरुरी नाहीये की जो जास्त टॅलेंटेड आहे तोच जिंकेल. खरं सांगायचं तर अशा वेळी तो जिंकतो जो स्वतःचं डोकं शांत ठेवू शकतो, प्रेशर सिच्युएशन योग्य प्रकारे हँडल करू शकतो, आपला फोकस मेंटेन करू शकतो, जो पॅनिक व्हायचं टाळतो. डिफिकल्ट सिच्युएशन आहे मॅचची अशी असताना पण वर्ल्ड कप मला समोरच दिसतो आहे आणि मला हे शेवटचे 2 तास चांगले खेळायचे आहेत, हा कॉन्फिडन्स, हे कॉन्सन्ट्रेशन, हा फोकस, हा कामनेस ऑफ माइंड तुम्हाला स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि ते मला असं वाटतं पुढचे 2 दिवस तुम्ही स्वतःला प्लॅन करा, स्वतःला इमॅजिन करा. Imagine yourself in that exam hall, sitting there, having the papers in hand, reading the question papers, solving the questions. मग स्वतःला ते सांगा की अभ्यास तर आपण सगळ्यांनाच केलेला आहे, मार्क सगळ्यांनाच मिळणार आहेत, पण माझी कॉम्पिटिशन आता फक्त माझ्या बरोबर आहे. माझा अभ्यास चांगला झालेला आहे. आता माझ्या हातात आहे अभ्यास अजून करायचा की नाही करायचा हे माझ्या हातात आहे. फोकस ऑन वर्केबल्स. आता माझ्या हातात आहे मी न घाबरता, खूप जास्त टेन्शन न घेता, खूप एन्झायटी न होता कसा हा एक्झाम हॉल मधला टाइम माझा हँडल. लक्षात ठेवा पेपर आता सगळे म्हणतात कसा होता. तर आपलं पेपरला जायच्या आधीच आपल्याला उत्तर माहिती पाहिजे. पेपर जर सोपा असेल तर सगळ्यांसाठी सोपा असणार आहे, अवघड असेल तर सगळ्यांसाठी अवघड असेल. आपल्याला एकट्यासाठी कोणी अवघड प्रश्न काढलेले नाही. त्यामुळे तुम्हाला जर तिथे पहिल्या 15-20 मिनिटात अर्धा तासात जाणवलं अरे हा पेपर तर टफ आहे, घाबरू नका, सगळ्यांसाठी टफ आहे, पॅनिक व्हायचं. तुम्हाला जर पहिल्या अर्ध्या तासात असं जाणवलं अरे पेपर तर फारच सोपा आहे, फार मजा आहे, लगेच हुरळून जाऊ नका. डोंट गेट ओव्हर कॉन्फिडेंट, डोंट गेट कॉम्प्लेसेंट. सगळ्यांनाच सोपं आहे. त्यामुळे तुमचं काम आहे फक्त पेपर जसा आहे तसा 100% चांगल्या प्रकारे सोडवणं. सिली मिस्टेक्स होण्याचे चान्सेस फार असतात. अभ्यास झालेला असतो, सगळं माहिती असतं, उत्तर कळत असतं, अरे ते कुठेतरी आहे त्या बुक मध्ये राईट साईडला टॉपला त्याचे आन्सर वाचलेलं आहे मी तो क्वेश्चन, पण खूप जास्त फास्ट करायचा प्रयत्न केला, खूप पॅनिक झाला तर एक मेंटल ब्लॉक असा होतो की युअर ब्रेन टेल्स यू नो दिस आन्सर बट युअर ब्रेन इज नॉट एबल टू रिकलेक्ट इट. इथे इम्पॉर्टंट आहे शांत राहणं, रिलॅक्स राहणं. वाटलं तर मध्ये 2 मिनिटं ब्रेक घ्यायचा, पाणी प्यायचं, इकडे तिकडे बघायचं, रिलॅक्स व्हायचं, डीप ब्रीथ करायचं अँड गेट बॅक टू द आन्सर. तर तो थॉट ब्लॉक आपण ज्याला मेंटल ब्लॉक म्हणतो तो कशामुळे होतो, जेव्हा तुम्ही शेवटी खूप पॅनिक होतात, खूप घाईमध्ये खूप जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी तुम्हाला माहिती असलेलं पण तुमच्याकडून आठवत नाही. ऑन दी अदर हँड फर्स्ट हाफ मध्ये काही सिली मिस्टेक्स होतात. चला आपल्याला पटकन संपवायचे, अर्धवट प्रश्न वाचणे, अर्धवट उत्तर वाचणे, मग आन्सर काहीतरी मार्क करणे, मग नंतर वाटतं अरे मी चुकीचं मार्क केलं, गिल्टी फिलिंग, रिग्रेट, चुकलो. तर इथे मी तुम्हाला एक उदाहरण देईल की अगेन इट इज लाईक अ टेनिस मॅच. एक पॉइंट झाला आहे ना, आता तो पॉइंट गेला, पॉइंट हारला जरी असेल तरी तो पॉइंट आता संपलेला आहे. आता आपल्याला पुढचा पॉइंट खेळायचा आहे. सो फोकस ऑन वन थिंग ॲट अ टाइम, फोकस ऑन वन क्वेश्चन ॲट अ टाइम.
मागचे क्वेश्चन कसा गेला, चांगला वाईट गेला, त्याचा डोक्यात न ठेवता त्या क्वेश्चनवर फोकस करण्यासाठी स्वतःला पुढच्या 2 दिवसात ट्रेन करा. त्याला आम्ही म्हणतो माइंडफुलनेस. तो हिअर अँड नाऊ, ऍट दॅट मोमेंट यू शुड बी देअर 100% मेंटली अँड फिजिकली ऍट वन पॉइंट ऑन दॅट क्वेश्चन. अशा प्रकारे मला असं वाटतं तुम्ही ह्या काही गोष्टी इमॅजिन करा. आणि ऑफकोर्स एक्झाम संपल्यानंतर मग जनरली कोणी डोक्याला हात लावतो, अरे हे राहून गेलं, ते राहून गेलं, हे चुकलं, ते चुकलं, किंवा मग कंपॅरिझन, पीयर प्रेशर, अरे तूने क्या किया, अरे तूने बराबर लिखा, अरे मुझे भी आ रहा था, अरे अरे मैंने लिखा ही नहीं, मैंने दूसरा ही मार्क कर दिया. जी गोष्ट तुम्ही बदलू शकत नाही त्याचा जास्त विचार करायचा नाही. पेपर संपला आहे, आपण हॉलच्या बाहेर पडलो आहे. नाव यू आर अ फ्री बर्ड. यू जस्ट हॅव टू रिलॅक्स, काम डाऊन. खूप मेहनत घेतलेली आहे, खूप कष्ट केलेले आहेत, आता रिलॅक्स. एक्झाम संपल्यानंतर हॉलच्या बाहेर टेन्शन घेऊन तुम्ही तुमचा आन्सर बदलू शकत नाही. फक्त तुमचा स्ट्रेस आणि एन्झायटी वाढवू शकतात, विच इज नॉट हेल्पफुल इन एनी वे फॉर एनिथिंग. त्यामुळे स्टुडंट्सनी पण नंतर पॅनिक व्हायचं नाहीये, पेरेंट्सनी पण ओव्हर रिॲक्ट करायचं नाही आहे, आणि आपण हरलो असं तर मुळीच समजायचं. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम, बट यू आर नॉट मेड फॉर वन डे. You are made for many, many more good, better, and best things to do on this coming Sunday as well as in future. त्याप्रमाणे I will say, give your best, keep your calm, maintain your focus, maintain the time management, avoid silly mistakes, don't panic towards the second half, don't get complacent. And after the exam is over, just try to relax, enjoy the moment, have fun with your friends and with your family, and get ready to enjoy the much deserved holidays. रिझल्ट जो यायचा तो तुम्ही पॅक करून आलेले आहात, तो आपण आता बदलू शकत नाही. त्याच्यामुळे एक्झाम संपल्यानंतर फक्त एन्जॉय करायचं. जो फोकस टाकायचा तो त्या एक्झाम हॉलमध्ये, आणि कसा टाकायचा आहे तो आता तुम्ही इमॅजिन करायचं, स्वतःला प्लॅन करायचं पुढच्या 2 दिवसात. हे जर केलं तर जो अभ्यास तुम्ही आतापर्यंत केलेला आहे तो तेवढाच राहणार आहे. अभ्यास नाही वाढणार आहे, पण तुमचे मार्क्स वाढणार, तुमचा रँक वाढणार आहे. दॅट इज वाय आय एम सेइंग नाव द संडे इज एंटायरली अ मेंटल गेम. प्रिपेअर, प्लॅन, अँटिसिपेट अँड एक्झिक्यूट. ऑल द बेस्ट. भूषण सर, आय एम डन. येस, थँक्यू सो मच सर. आपण बरेचदा पॅरेंट्स म्हणता की पॅनिक होऊ नको, पॅनिक होऊ नको, आणि मित्र पण म्हणत असता पॅनिक होऊ नको. पण पॅनिक न होण्यासाठी मी काय करावं मला हेच माहित नसतं. सो थँक्यू सो मच. तुमच्या या पूर्ण कन्व्हर्सेशन मध्ये, तुमच्या या पूर्ण टॉकमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की स्वतःला पॅनिक कसं नाही करता येणार, आणि एक्झाम नंतरही स्वतःला कसं स्टेबल ठेवता येईल. एक आपण म्हणतो ना की एक हॅपी लाईफ त्यानंतर कशी आपल्याला जगता येईल, याबद्दल तुम्ही खूप छान पद्धतीने गायडन्स केला. थँक्यू सो मच सर. सो आपण आता क्वेश्चन आन्सर सेशनकडे वळणार आहोत. सो जर कोणाला क्वेश्चन्स असतील तर त्यांनी हँड रेज करू शकतात. आपण 1 बाय 1 सगळ्यांना एक एक करत क्वेश्चन साठी विचार. येस सर, गिरीश सोनी सरांनी हँड रेज केलेला आहे. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि प्रश्न विचारा. Hello, am I audible? येस येस सर, यू आर ऑडिबल. So, as a dropper student, how to deal with the past failure, copying all the time? Like I had good score last year. I had cleared IIT JEE Advanced, but this year I am feeling so much fear regarding my past decisions that I have taken. Kushal sir. So yes sir, Kushal sir, you can answer the question.
Yes, yes. So you are saying that you are afraid that your past failure may affect this examination. Am I right? Yes, sir. Yes, yes. So I think what is happening here, we are trying आपण एक इथे, is it okay if I talk in Marathi? Yes, yes, sure. येस. सो इथे इथे काय होतंय की आपण स्वतःला जज करतो आहे की मी अजूनही तोच व्यक्ती आहे, है ना? आणि येस, एव्हरीबडी फेल्स, एव्हरीबडी मेक्स मिस्टेक, आणि यू हॅव टू बी काइंड टू युअर सेल्फ हिअर, की मी आता या कमिंग एक्झाम मध्ये माझ्या स्वतःचा परफॉर्मन्स मला कसा हवाय त्याच्याकडे जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे, rather than focusing more on how I was a failure. Because the more you keep talking to yourself how you fail, the more you will recall that how you are not good enough, right? So we have to change that dialect. And another thing, एक महत्वाची गोष्ट, do not jump to conclusion. जसं सर म्हणाले की एखादा बॉल गेला आहे, तो संपला आहे, इट इज द गेम इज ओव्हर, वी हॅव टू स्टार्ट अगेन. तो पॉइंट गेलेला आहे, वी हॅव टू फोकस ऑन द न्यू पॉइंट. फॉर एक्झाम्पल द सेम थिंग, यू हॅव टू फोकस ऑन द एक्झाम दॅट इज कमिंग अहेड. डू नॉट जम्प की ती खराब गेली म्हणजे ही पण खराब जाणार आहे, राईट? सो मे बी तुम्ही हे करू शकता तिथे की व्हॉट डिड नॉट वर्क लास्ट टाइम, वाय डिड आय फेल, right? It can be used as a learning experience to succeed rather than finding it reasons to fail. So I think it's also about perspective, what perspective you are taking ahead with you, right? So I think these 2 3 things will definitely help you to perform satisfactory in your coming examination, and I wish you all the best. Yes, thank you, sir. येस, थँक्यू सो मच कुशल सर. आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे वळू. अजून कोणी आहे ज्यांना काही अडचणी आहेत ज्या आपल्या एक्सपर्ट सोबत शेअर करायच्या आहेत, आणि दे कॅन आन्सर युअर क्वेश्चन. फील फ्री टू टॉक, डोंट वरी. सर, मी वेद कौरचा पेरेंट्स बोलतोय. येस येस. मला एक थोडं क्वेश्चन विचारायचं होतं. त्यांची एक्झामचा टायमिंग असतो 2 वाजता. 11 वाजता त्यांना रिपोर्टिंग टाइम सांगितलेला आहे सेंटरमध्ये. म्हणजे 11 ते 1:30 वाजेपर्यंत ते त्यांना आतमध्ये ठेवणार. तर इनडायरेक्टली त्यांचा इफेक्ट काय त्या मुलांच्या याच्यावर असं काही होत नाही का? कारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांची एक्झाम असते. 11 वाजता ती मुलं सेंटरला जातात, 1:30 वाजता त्यांना क्वेश्चन मध्ये त्यांना हे करतात. जो टाइम जो असतो 11 ते साधारणतः 1:30च्या पिरियडमध्ये, तर तो पिरियड त्या मुलांना थोडं प्रेशर असं बिल्ड होत नाही का, की कसं होईल काय, तो कसं त्यांनी मॅनेज करायचा? आय थिंक हा जो वेळ आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याच्याकडे आपण एक पॉझिटिव्हली असं बघू शकतो की पूर्वी जसं लास्ट मोमेंट पर्यंत मुलं अभ्यास करत राहायचे आणि खूप स्वतःला प्रेशराईज करायचे अगदी हॉलमध्ये एंट्री करेपर्यंत, बसेपर्यंत. तर आय थिंक दे आर ऍक्च्युअली गेटिंग अ चान्स टू गेट देअर माइंड्स क्लटर फ्री टू सम एक्सटेंट. They can utilize, all the students can utilize this time to spend time with themselves, just to be at peace with yourselves, शांत व्हावं, रिलॅक्स व्हावं, स्वतःबरोबर थोडासा वेळ घालवावा. आजूबाजूला आपले फ्रेंड्स असतात कोणी, त्यांच्याबरोबर सम प्लेजंट एक्सचेंजेस, हाय हॅलो बेस्ट ऑफ लक, क्या कैसा है, रिलॅक्स आहे क्या, टेन्शन आ रहा है क्या, थोडं हसणं बिसणं, ह्या सगळ्या गोष्टींनी मग तो जो एक प्रेशर बिल्टअप झालेलं असतं ते थोडंसं डिझॉल्व्ह व्हायला मदत होतं, थोडंसं विथ एक्सचेंज ऑफ फ्रेंड्स. आणि थोडंसं जे आपण म्हणतो सेल्फ टॉक किंवा एक स्वतःबरोबर वेळ घालवायला मिळतो. तर इथे आपण आता जे बोलत आहोत किंवा आतापर्यंत त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या टीचर्सने जे त्यांना ट्रेन केलेलं आहे ते सगळं काइंड ऑफ त्यांना एक
they can just prepare a script or a screenplay for those 3 hours 2 to 5 p.m. काय करायचंय मला, हाऊ आय एम गोइंग टू स्पेंड दिस नेक्स्ट 3 hours. माहिती आहे त्यांना सगळं. याच 3 तासांसाठी ते 2 वर्षांपासून 3 वर्षांपासून अभ्यास करत आहेत. पण त्यांनी मग काय होईल, कसं होईल, आता काय होईल, कसा येतो पेपर, हा विचार न करता मी शब्द जो वापरला, फोकस ऑन वर्केबल्स. माझ्या हातात काय आहे, मी माझा टाइम कसा मॅनेज करणार आहे, मी माझे 3 तास कसे घालवणार आहे, सुरुवातीला काय करणार आहे, शेवटी काय करणार, हम्म. हा टेन्शन आलं तर मी काय करणार आहे, माझं टाइम कडे कसं लक्ष असणार आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी स्वतःला रिवाइज करून एखाद्या मूवीचं काइंड ऑफ स्क्रिप्ट बनवतो आहोत आपण 3 तासांचं, अशा प्रकारे स्वतःला रिवाइज करून इमॅजिन करून प्रिपेअर करायचं आहे आणि एकदम शांतपणे बसायचं आहे. द गुड थिंग इज दॅट ऑल आर देअर, एव्हरीबडी इज इन द सेम बोट. त्यामुळे कधी कधी असं वाटतं, अरे बापरे, एवढा वेळ 11 to 5 मुलं कसे राहतील, काय करतील, बोर होतील, कंटाळतील, असं काही होत नाही. when everybody is there around and everybody is in the same boat, I think तो वेळ निघून जातो. फक्त मग आपण तो ऍक्टिव्हली कसा मॅनेज करायचा हे थोडस प्लॅन करता येईल, आता मी सांगितलं. थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. येस, थँक्यू सो मच सर. अजून काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. येस. सर मी विचारू एक प्रश्न. येस येस हो येस. सर ऍज अ डॉक्टर म्हणून मला या संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे की खूप वेळ असं होतं की अगदी परीक्षेच्या 2 तास, पेपरच्या 2-3 तास आधी पेशंट आपल्याकडे आणला जातो, आई वडील घेऊन येतात, स्टुडंटचे हातपाय गार पडलेले, पल्स जास्त, म्हणजे टिपिकल पॅनिक अटॅक सारख्या कंडिशन मध्ये असतात ते. तर त्या इतक्या ऐन वेळेस आपण नुसत्या सूचना करून तर काही होणार नसतं. तर आपण ऍज अ मेडिको म्हणून त्यांना ट्रीटमेंट, रिअश्युरन्स सोडून काय ट्रीटमेंट करायला हवी? अशा वेळी आपल्याला बेसिकली त्या स्टुडंटचा फोकस 100% मेंटेन ठेवायचा आहे. तो आपण यामध्ये मेडिकेशन्स मध्ये एक प्रोप्रेनोलॉल आपण ज्याला म्हणतो, सिप्लार किंवा इनगेराल असतात, ते डिपेंडिंग ऑन द वेट ऑफ द चाइल्ड 10 or 20 मिलीग्रॅम अशी एक टॅबलेट आपण देऊ शकतो. त्यामुळे जे एन्झायटीचे पेरिफेरल सिम्पटम्स असतात, हार्टबीट्स फास्ट होणे, हात थरथर कापणे, धडधड होणे, घाम येणे, एकदम घाबरल्यासारखं वाटणे, हे कमी होऊ शकतं. इफ वी आर स्पीकिंग अबाउट द मेडिसिनल मॅनेजमेंट, ती काही जणांना गरज पडते, सर्वांना गरज पडत नाही. आपण आज ज्या प्रकारे सगळं डिस्कशन करत आहोत, आम्ही डॉक्टर लोक, म्हणजे तुम्ही आता फ्युचर डॉक्टर्स आहात, मी प्रेझेंट डॉक्टर आहे. Everybody is appearing for NEET, so I assume I am talking to all future doctors. तो मेडिसिन मध्ये एक महत्वाचं वाक्य आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे मॅडमने जो विचारलाय प्रश्न बरोबर आहे, वी शुड बी रेडी फॉर द इंटरव्हेन्शन पडली तर. पण सर्वप्रथम आपल्या सर्वांचे प्रयत्न, आजच्या आपल्या चर्चा सत्राचा उद्देश तोच आहे की पुढचे दिवस कसे घालवायचे, स्वतःला मेंटली कसं प्रिपेअर करायचं, संडेची सकाळ कशी घालवायची, 2 ते 5 कशी घालवायचे हे आपल्याला करायचं आहे, संध्याकाळ कशी घालवायची. हे अशा प्रकारे हा माइंड प्रिपेअर करत आपण जर प्लॅन केलं तर मोस्टली एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त एन्झायटी येण्याची शक्यता कमी आहे. थोडीफार एन्झायटी येणारच, ती नॉर्मल आहे. एक इन्व्हर्टेड यू शेप्ड कर्व असतो. इन्व्हर्टेड यू म्हणजे उलटा यू. खूपच कमी टेन्शन असेल तर आपण काही फोकस करू शकत नाही. अति टेन्शन झालं तर मॅडम म्हटल्याप्रमाणे आपण पॅनिक होतो. थोडस मध्यम टेन्शन असेल तर आपण फोकस राहतो, अलर्ट राहतो आणि आपण बऱ्यापैकी मोटिवेटेड राहतो. मला हे करायचंय, मला हे करायचंय.
तर तिथे ती ऑप्टिमम लेवल आपण मॅच करायचा प्रयत्न केला पाहिजे. जास्त होत असेल तर ऑफकोर्स आमच्यासारखे डॉक्टर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर्स आहेत, आपल्या आजूबाजूला आपल्या ओळखीचे विश्वासातले फॅमिली डॉक्टर्स आहेत. प्लीज कन्सल्ट समवन जर तुम्हाला डाऊट वाटला तर. त्यामुळे त्या डॉक्टरांकडून तपासणी करून एक ॲश्युरन्स मिळाला तर आपल्या मनातली भीती निघून जाते. काही प्रॉब्लेम नाही, सगळं ठीक आहे, फक्त रिलॅक्स व्हायला सांगितले. ठीक आहे, रिलॅक्स व्हायचं. वाटलं आम्हाला तर आम्ही कधी गोळी देऊ शकतो, त्या गोळीने अजून थोडीफार जी एक्स्ट्रा एन्झायटी असेल ती पण आम्ही कमी करू शकतो. त्यामुळे तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आय थिंक बाय ऑल मीन्स in this way or that way, I'm very optimistic all of you will be prepared fully for the exams. Yes, thank you so much, sir. Yes, एक लास्ट क्वेश्चन I आपण think घेऊ we have शकतो. answered. Okay. ओके. येस. सो येस, मग आता एक शेवटी कुशल सरांना माझा एक प्रश्न आहे की काय असे प्राणायाम्स आहे, जसं तुम्ही ब्रीथिंग एक टेक्निक सांगितले, अजून एक दोन टेक्निक तुम्ही आम्हाला सांगू शकता का जी आपल्याला हेल्प करेल ड्युरिंग द एक्झाम ऑर बिफोर द एक्झाम, जे 2 तास आपल्याकडे असणार आहे आधीच्या काळामध्ये? ब्रीदिंगच्या व्यतिरिक्त एक प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन एक पद्धत असते. यामध्ये आपण काय करतो की बिकॉज ऑफ कंटिन्युअस स्ट्रेस और एन्झायटी बॉडीचे मसल्स खूप रिजिड झालेले असतात, त्यांच्यावर ताण आलेला असतो आणि त्या मसल्सला रिलॅक्स करण्यासाठी तुम्हाला फक्त इमॅजिन करायचं आहे की प्रत्येक तुमचा जो मसल आहे, तुमचे पायाचे मसल्स आहेत, तुमच्या हाताचे मसल्स आहेत, तुमचे खांदे, मान, डोकं, या सर्व मसल्सला आपल्याला थोडं ताणायचं आहे आणि नंतर ते हळू सोडायचं आहे. जेव्हा आपण ही एक्सरसाइज 15 ते 20 मिनिटासाठी करतो, जी तुम्हाला एका तज्ञाकडनं, जसं आमच्यासारखे काउन्सिलर्स आहेत त्यांच्याकडनं शिकायला मिळेल किंवा ऑनलाईनही तुम्ही ही बघू शकतात. प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन टेक्निक ज्याला आम्ही म्हणतो, ती तुम्हाला खूप मदत करेल. त्या व्यतिरिक्त बरेच वेळा बिकॉज युअर हेड इज सो मच फुल ऑफ थॉट्स and full of pressure, it needs more oxygen. The best exercise is headstand. तुम्ही सर्वांगासन करा आणि let the oxygen flow there. You will feel much more relaxed and calmer there. ठीक आहे. तर हे तर झाले काही असे ठराविक फिजिकल एक्सरसाइजेस जे तुम्ही करू शकता. बट वन ऑफ माय फेवरेट इज मेकिंग रूम. म्हणजे तुमच्या मनात या विचारांसाठी जागा करा, जे विचार तुम्हाला येत आहेत. कारण अनेक वेळा काय होतं की आपण मला हे नकोय, मी याच्यापासून सुटका माझी झाली पाहिजे किंवा मी नेगेटिव्ह विचार नाही करायला पाहिजे, असं आपण कितीही स्वतःला सूचना दिली तरी ते आपल्या नियंत्रणात राहत नाही. जे येणार आहेत त्याला आपण कसं जागा करायची, हाऊ टू मेक अ रूम फॉर इट, हाऊ टू लेट इट सिट, acknowledge those emotions that they can come and they are natural emotions. They are trying to talk to us something. काहीतरी ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. सर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस ते तुमच्यासाठी वाईट नाहीये, ते तुम्हाला तयारही करू शकतात. सो जस्ट कीप दिस इन माइंड अँड आय थिंक दॅट विल हेल्प यू. येस, थँक्यू सो मच सर. सो आपण सेशनच्या कन्क्लुसिव्ह पार्टकडे आलो आहोत. सो मी शेवटी जाताना हेच सांगेल की नीट इम्पॉर्टंट आहे, पण तुमचे लाईफ त्याहूनही खूप इम्पॉर्टंट आहे. सिलेक्शन झालं तर वंडरफुल, नाही झालं तर ही जर्नी इथेच संपत नाही. टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, स्लीप वेल,